इचलकरंजीकरांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित व रखडलेला आहे। शहरवासियांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे या पार्श्वभूमीवर शुक्रवार 29 मे रोजी 21 किलोमीटरची जलपदयात्रा काढण्यात येणार आहे। ही पदयात्रा पूर्णतः राजकारण विरहित असणार आहे। ती कोणत्याही एका पक्षाची किंवा गटाची नसून संपूर्ण इचलकरंजी शहराच्या अस्तित्वाची लढाई असल्यामुळे शहरातील सर्वच नागरिकांनी गट तट पक्ष राजकीय मतभेद बाजूला ठेवून पाणी मिळाले पाहिजे या भावनेतून यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी केले आहे। सकाळी 8 वाजता गावभाग येथील पुरातन महादेव मंदिरातील शिवलिंगास सुळकुडच्या पाण्याने जलाभिषेक घालून या जलपदयात्रेची सुरुवात होणार आहे। शहरातील प्रत्येक घरात पाण्याचा थेंब पोहोचावा अशी प्रार्थना करत ही पदयात्रा शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करणार आहे। भागाभागातील नागरिकांच्या भावना वेदना आणि पाण्याची तगमग शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येत आहे। या पदयात्रेची सांगता शहापूर गाव चावडी समोरील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे। या ठिकाणी जागर सभा आयोजित करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले। सत्ताधारी गटातील नगरसेवक यांनीही या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले। नगरसेवक रणजित जाधव यांनी आमदार राहुल आवाडे यांना लक्ष करताना 1.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी 1 महिन्यात पाणी प्रश्न सोडवतो असे सांगितले होते। त्यावर आमदार गप्प का आहेत असा सवाल उपस्थित केला। तर लोकसभा निवडणूक लढविण्याची वल्गना करणाऱ्या माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना इचलकरंजीकरांचा पाणी प्रश्न दिसत नाही का असा प्रश्न नगरसेवक संजय तेलनाडे यांनी केला। यावेळी नगरसेवक अमरजित जाधव, शिवाजी पाटील, अभिजित रवंदे आदी उपस्थित होते।